नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. करंट अल्गोरिदम या आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यातलाच आज आपला पुढचा जे व्हिडिओ आहे तो के कस्तुरीरंगन यांच्याविषयीचा आहे. के कस्तुरीरंगन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि तुम्ही जर मागचे क्वेश्चन पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांचं निधन झालेलं आहे, नेमणुका झालेल्या आहेत, कुठले पुरस्कार मिळालेले आहेत, याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न असतो आणि यांच्यावर क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून यांच्याविषयी परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक कंटेंट आज आपण इथं कव्हर करूया. के कस्तुरीरंगन यांचं नाव कृष्णस्वामी कस्तुरीरंगन असं आहे. केरळमधल्या एर्नाकुलम या ठिकाणी 1940 ला त्यांचा जन्म झालेला होता आणि एप्रिल 2025 मध्ये आताच त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 84व्या वर्षी. हार्ट अटॅक या कारणानं झालेला आहे. त्यांचं शिक्षण ते जरी केरळचे असले तरी शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे. डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते दोन्ही पण मुंबईतून झालेलं आहे. परंतु त्यांची जी PhD आहे ती अहमदाबादमधून झालेली आहे आणि PhDचा त्यांचा विषय होता एक्सपेरिमेंटल हाय एनर्जी ॲस्ट्रॉनॉमी. त्यामुळे हे विचारलं जाऊ शकतं, कारण काय होतंय, साऊथच्या लोकांचं शिक्षण जास्त करून त्या भागात झालेलं असतं. यांच्या बाबतीत ते थोडंसं वेगळं आहे, म्हणून मी मुद्दाम हे इथं घेऊन ठेवलेलं आहे. आता त्यांच्याविषयी आपल्याला काय काय विचारलं जाऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा इस्रोचे ते 5वे प्रमुख होते. 1994 ते 2003 इतका कालावधीसाठी ते इस्रोचे प्रमुख झालेले आहेत आणि आपलं जे इस्रो ही संस्था आहे किंवा भारताचा अवकाश प्रोग्राम जो आहे तो आत्मनिर्भर करण्यामध्ये यांचा सर्वात मोठा वाटा आपल्याला मानला जातो. त्याच्यानंतर राज्यसभेचे ते 2003 ते 2009 या दरम्यान सदस्य पण राहिलेले आहेत. त्यांना कुठले कुठले पुरस्कार मिळालेत याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पद्मश्री 1982 ला मिळालाय, पद्मभूषण 1992 ला, पद्मविभूषण 2000 ला मिळालेला आहे. तिन्ही महत्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत. शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना 27 विद्यापीठांनी डॉक्टरेट या पदवी दिलेल्या आहेत. हे खूपच महत्वाचं आहे. शिवाय 240 पेक्षा जास्त शोध निबंध किंवा प्रबंध त्यांचे अंतराळ विज्ञान आणि खगोलशास्त्र इत्यादी विषयावर प्रकाशित झालेले आपल्याला पाहता येतात. त्यांचं पद बघितलेले आहेत, पुरस्कार पाहिलेले आहेत. त्यांनी कुठल्या कुठल्या पदावर काम केलेलं आहे त्याच्यानंतर ते पहा. राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे कुलपती होते, चान्सलर होते, हे लक्षात ठेवा. कर्नाटक ज्ञान आयोगाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं पाहता येतं. इस्रोचे जे कोणी प्रमुख असतात तेच अंतराळ आयोगाचे प्रमुख आणि अंतराळ विभागाचे सचिव हे या दोन्ही पदावर एकच व्यक्ती असते, ते पण लक्षात ठेवा. ते पण आहे. NIT चे प्रमुख, NIIT चे ते प्रमुख राहिलेले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आपल्याला पाहता येतात. अणुऊर्जा आयोग आणि नियोजन आयोगाचे या दोन्हीचेही ते सदस्य राहिलेले आहेत. या त्यांच्या कामगिरीची आपण इथं नोंद घेणं गरजेचं आहे. काय होतं, आयोग आपल्याला जास्त करून त्यांच्या नियुक्ती किंवा महत्वाच्या गोष्टीवर विचारलं जाऊ शकतं आणि खूप महत्वाची व्यक्ती असेल तर त्यांच्याविषयी डिटेल पण विचारलं जाऊ शकतं. आता त्यांनी आपण म्हणतो ना की आत्मनिर्भर केलेला आहे जो आपला अवकाश प्रोग्राम जो आहे त्यामध्ये काय केलं मग ऍक्च्युली, तर जो भास्कर 1 आणि भास्कर 2 हे भारताचे पहिले पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत, त्याची पायाभरणी किंवा त्याचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नंतर भारताचा रिमोट सेन्सिंग जो उपग्रह आहे IRS 1A आणि 1B त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी दिग्दर्शन केलेलं आपल्याला पाहता येते. इनसॅट हा जो उपग्रह कार्यक्रम आहे ज्याच्याद्वारे दूरसंचार तांत्रिक म्हणजे कम्युनिकेशन जे आहे किंवा अचूक हवामानशास्त्री माहिती मिळायला आपल्याला उपयोग झालेला आहे, त्या प्रोजेक्टचं काम त्यांनी केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी शेवटच्या पहा. PSLV आणि GSLV यांचं प्रक्षेपण सुद्धा त्यांच्याच कालावधीत झालेलं आहे. तोपर्यंत आपल्याकडे ही टेक्नॉलॉजी नव्हती आणि चांद्रयान-1 हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी योगदान दिलेलं आपल्याला पाहता येतं. त्यांच्या नेतृत्वाखाली ते कार्यक्रम झालेले आहेत. शेवटचे दोन जास्त महत्वाचे आहेत, PSLV आणि GSLV आणि चांद्रयान-1. त्यामुळे हे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यांनी काय योगदान दिलेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयात संशोधन केलेलं आहे. उच्च ऊर्जा एक्स-रे, गॅमा रे, वैश्विक किरणांचे स्रोत, त्यांचा वातावरणाच्या खालच्या थरावर काय परिणाम होतो इत्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला पाहता येतो. जी संयुक्त राष्ट्र संघटना आहे, युनायटेड नेशन आपण म्हणतो, त्याच्या अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण या केंद्राचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचं मोठं योगदान आपल्याला अवकाश विषयक क्षेत्रात आणि एकूणच शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान पाहता येतं. आता
त्यांच्यावर दोन महत्वाच्या गोष्टीवर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातलं एक आहे, पहिलं म्हणजे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2019चं, त्याचा मसुदा जो निर्माण करण्याच्या समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यासाठीची नियुक्ती जून 2017ला झालेली होती आणि त्यांनी मे 2019ला आपला अहवाल सादर केलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2019चा मसुदा तयार करायचं काम यांच्या समितीने केलेलं आहे. त्याच्यासाठीचा त्यांना उद्देश काय होता, तर नवीन शैक्षणिक धोरण तयार करणं आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा सुचवणं, याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहता येत आहे. मग इथं सुद्धा आपला एक क्वेश्चन तयार होतोय, त्या अँगलने नवीन शैक्षणिक धोरण आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि आता सुद्धा या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी पण महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी हिंदी भाषा अनिवार्य केली होती, त्यामुळे पण नवीन शैक्षणिक धोरण चर्चेतच आहे. त्यामुळे त्याचीही माहिती आपण लवकरच ते कव्हर करूयात, जेणेकरून काही क्वेश्चन आला तरी तो आपला तिथं कव्हर होईल. दुसरा त्यांचा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो, तो म्हणजे जे पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाचं पर्यावरणीय जे संवेदन क्षेत्र आहे त्याचं संवर्धन कसं होईल, याच्यासाठी 2010 मध्ये पर्यावरण मंत्र्यांनी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीने 31 ऑगस्ट 2011ला आपला अहवाल दिलेला होता. गाडगीळ समितीनं काय सांगितलं होतं की पश्चिम घाटाचं 64% क्षेत्र पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करावा. किती? 64%. परंतु गाडगीळ समितीच्या अहवालावर ज्या पश्चिम घाटातले जे काही 6 राज्य आहेत त्यापैकी कुठलंही एकही राज्य सहमत नसल्यामुळं मग त्या पश्चिम घाटाचा जो इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया आहे ते जाहीर करता येणार किंवा त्याची काय काळजी घ्यावी याच्यासाठी एक नवीन समिती नेमलेली आहे आणि ती समिती 2012ला के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे. त्यामुळे के कस्तुरीरंगन यांचं दोन गोष्टीतलं योगदान लक्षात ठेवा. नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्याचा मसुदा त्यांनी केलेला आहे आणि पश्चिम घाटा संदर्भातली जी इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह एरिया जाहीर करण्यासाठी सुद्धा त्यांनी आहे. गाडगीळ समितीने सांगितलं होतं 64% पश्चिम घाट हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर करावा, परंतु कस्तुरीरंगन समितीने म्हटलेलं आहे फक्त 37% तो एरिया पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करावा. त्यामुळे यांचं हे योगदान इथं लक्षात ठेवा. आता त्यांच्यावर पुढे एक क्वेश्चन येऊ शकतो, तो म्हणजे त्यांचं पुस्तक आहे स्पेस अँड बियॉन्ड प्रोफेशनल वोएज टू के कस्तुरीरंगन. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. ज्या ज्या अँगलनी त्यांच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते सगळे अँगल इथं डिस्कस करायचा मी प्रयत्न केलेला आहे. मला अपेक्षा आहे की या माहितीच्या द्वारे तुम्हाला यांच्याविषयी काही जरी क्वेश्चन आला तरी तो सॉल्व्ह करता येणार आहे. 28 सप्टेंबर 2025ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅच मध्ये 2013 ते 2024 या दरम्यानचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 12 पेपर आणि त्या 12 पेपर मधले 163 प्लस क्वेश्चन अतिशय डिटेल मध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याच्यासाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेले आहे. म्हणजेच व्हर्टिकल म्हणजे असे घटक ज्याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते डिटेल डिस्कस केलेले आहेत आणि हॉरिझॉन्टल म्हणजे ज्याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारले जाऊ शकतात पण महत्त्वाचे आहेत, तो सर्व कंटेंट कव्हर केलेला आहे. काही निमॉनिक ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, कुठल्या टॉपिकवर किंवा कुठल्या लाईनवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ते पण सांगितलेलं आहे. करंटचं पॉलिटीचे जे काही इव्हेंट आहेत त्याच्यावर या वर्षभरात काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते पण सांगितलेलं तुम्हाला पाहता येतं. आणि पॉलिटीची कमीत कमी वेळामध्ये कशी रिव्हिजन होईल यासाठीचा हा जवळपास 13 तासाचा हा एक कोर्स आहे, तो तुम्हाला एज्युकल्चर या ॲपवर उपलब्ध होणार आहे. त्या कोर्सचा डेमो व्हिडिओसाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू.